महायुतीच्या जागा वाटपात चिंचवड विधानसभेची जागा भाजपला जाणार हे उघड आहे आणि त्यामुळेच अजित पवार गट हा अतिशय आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आम्ही चिंचवडमध्ये भाजपचा प्रचार करणार नाही, राष्ट्रवादीला जागा सुटली नाही तर थेट महाविकास आघाडीत प्रवेश करू अशी भूमिका या ठिकाणी अजित पवार गटाचे हे माजी नगरसेवकांनी घेतलेली आहे। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। इतकं आक्रमक भूमिका घेण्यामागचं काय कारण आहे? अजित पवार यामुळे अडचणीत येऊ शकते याची कल्पना आहेच तुम्हाला? नाही, यामध्ये दादांना अडचण येईल अशी आमची भूमिका नाही। जो आमचा हक्क आहे, जो आमचा अधिकार आहे, जो प्रत्येक पक्षाला सुद्धा असतो, आमचाच फार मोठं विशेष असं नाही। ही जागा, हे शहर अजितदादांनी ज्याला रंगरूप दिलेलं आहे, आम्हाला ते यावेळेस मिळावं ही आमची ठाम आणि ठोस भूमिका आहे। त्याच्यावर दादांनी ठोस निर्णय घ्यावा ही आणि त्यांना आग्रह करून ही जागा त्यांनी जी ठरवलेली पॉलिसी आहे की जो सिटिंग पक्षाचा MLA असेल त्या पक्षाला मिळेल, परंतु एखादी जागा कॉम्प्रोमाइज करताना ही जागा त्यांनी अजितदादांनी स्वतःकडे ठेवावी अशी आमची ठाम भूमिका आहे। त्यासाठी आम्ही त्यांच्याकडे आग्रह करतोय। उमेदवार कोण आहे तुमचा? उमेदवार सांगू ना आम्ही लवकरच। आता आम्ही कोण आत्ता इच्छुक कोण आहेत हे बघा, आम्ही आज 8-10 नगरसेवक बरोबर आहेत, चितोळे साहेब आहेत, भाऊ आहेत, नडे आहेत। आम्ही पहिली मागणी काय करतो दादांकडं की दादा ही जागा आपल्याला घ्या, कारण त्यांनी ते शहर घडवले आणि ते शहर त्यांच्या हातात राहावं ही आमची अपेक्षा आहे। त्यात काही दुमत नाही आहे। पण जर नाहीच दिली तर आम्हाला सगळे पर्याय आहेत त्यावेळेस ठरवू। सगळे म्हणजे कुठले पर्याय आता तुम्हाला? मशाल आहे, तुतारी आहे, हे पर्याय जाऊ शकतात। मग शेवटी पर्याय नसलं प्रथम प्राधान्य दादांनाच आहे। दादांनी भूमिका घ्यायची, दादा शेवटी आमचे नेते आहेत, त्यामुळं थेट अजितदादांवरतीच दबाव तंत्र अवलंबताय तुम्ही? नाही नाही, आमची काय, दादा बॉस आहे, आमचा टायगर आहे, दादाला थोडी आम्ही आज दबाव टाकू शकतो। टायगरचा तुम्ही डरकाळीच फोडायची बंद करताय? हे आम्ही आमच्याकडं तेवढी लोकसंख्या नगरसेवक आल्यात त्याच्यामुळं आमची सगळ्यांची ताकद वाढलेली आहे। कारण महाराष्ट्रामध्ये आता आम्हाला माहिती आहे की चिंचवड मतदारसंघात सर्व जे चालू आहे की BJPला मतदान पडणार नाही, कारण महाराजांच्या पुतळ्याचा विषय, सगळ्या बरेचसे विषय चालू झाले आहेत, त्याच्यामुळं आम्ही सगळीकडे फिरतोय, तर त्यामुळं BJPला मतदान पडणार नाही। त्यासाठी आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन, बरेच नगरसेवक आतून गुपित ते म्हणले की आपण दादाला भेटून हा चिंचवड विधानसभा आम्हाला आमच्या पक्षाला राष्ट्रवादीला मागून घेण्याचा प्रयत्न चालू आहे। तुमचे अजितदादा टायगर आहे म्हणतात, टायगरनीच ही डरकाळी फोडायला सांगितले तुम्हाला चिंचवड विधानसभेत? नाही, आम्ही आमची डरकाळी फोडली। त्यांच्या आदेशानच चालू आहे अजितदादांच्या? दादा आहे आमचे नेते आहेत। जसं आता मोरेश्वर भाऊंनी सांगितलं, प्रथम मागणी आमची दादांकडेच आहे आणि सेकंड ऑप्शन आम्ही असं ठेवलेला आहे, जर आमचा त्या ठिकाणी विचार झाला नाही तर आम्ही जवळजवळ राष्ट्रवादीचे 8-10 नगरसेवक आणि नुसते नगरसेवकच नाही, आमची सगळ्या स्थानिक पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा झालेली आहे। आणि हा काही एक स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये इतर पक्षाचे पण कोणी आहेत, भाजपचे पण कोणी आहेत? पण सांगतो मी तुम्हाला, BJPमध्ये पण अंतर्गत धुसफूस भरपूर चालू आहे, त्यांच्यामध्ये 3 गट पडलेले आहेत। तर त्या गटाचा देखील इतर पक्षातले देखील आमचे काही नातेवाईक नगरसेवक आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी देखील आमची चर्चा झालेली आहे। आणि हा एक दिवसाचा खेळ नाहीये, गेले महिनाभर आम्ही सातत्याने आम्ही सगळे त्याच्यावर राबतो आहे आणि येत्या 4-5 दिवसात तुम्हाला याच्यावर रिझल्ट दिसेल की आम्ही नक्की काय केलेलं आहे। कुठला गट आहे? 3 गट म्हणताय तुम्ही भाजपमधला, त्यातला कुठला गट तुमच्या संपर्कात आहे? ते तुम्हाला सांगू, आम्ही सगळंच या ठिकाणी ओपन करू शकत नाही। ते प्रथमतः आम्ही दादांकडे ती मागणी करणार आहे आणि ती लोक सुद्धा आमच्या बरोबर त्या ठिकाणी येणार आहेत। गुपित मतदान होणार आहे सगळीकडे आणि विजय आमचा होणार नक्की, एवढी गॅरंटी। आमचा उमेदवार असेल बस। पक्षातले किती जण आहेत तुमच्या सोबत आता? कारण नाना काटे पण या ठिकाणी म्हणतात की माझ्यासाठी पण महाविकास आघाडीची दारं खुली आहेत। मग तुम्हाला सांगितलं की नाना काटे म्हणजे काही वेगळे नाहीत, नाना काटे आम्ही सगळे एका पक्षात काम करतो, त्यामुळे त्यांना तुम्ही लोक वेगळं पाडता, आम्ही नाही। आणि सोबत तुमच्या इथं आले नाहीत ना, शहरात आहेत ते। एक लक्षात घ्या, सगळे आहेत म्हणजेच सगळे बरोबर आहेत असंही नसतं आणि सगळे बरोबर नाहीत म्हणजे कोणीच बरोबर नाही असंही नसतं। आणि आता एकूण म्हणजे राष्ट्रवादी, अजित पवार गट, भाजपमधला गट, असे एकूण किती माजी नगरसेवक पदाधिकारी आहेत जे तुम्ही सगळे मिळून महाविकास आघाडीत जाऊ शकता? बघा, उद्याच्या काळात जर आमच्या मनासारखा निर्णय नाही झाला तर राष्ट्रवादीचे जवळपास 8-10 नगरसेवक आहेत। आपल्या या चिंचवड मतदारसंघामध्ये 10-12-13 नगरसेवक आमचे होते। आता ठीक आहे, आता प्रशासकीय राजवट आहे, पण जेव्हा उद्याच्या काळात माजी नगरसेवक म्हणून सगळ्यांना संबोधलं जाईल ती संख्या तुम्हाला 25च्या आसपास दिसेल। आज रोजी भाजपचे सुद्धा एकदा निवडून आलेले अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत, त्यांची सुद्धा अंतर्गत धुसफूस आहे। ते कदाचित भाजप सोडणार नाहीत, परंतु ते कुठेही काम करणार नाहीत अशी परिस्थिती आहे। राष्ट्रवादीमध्ये
आज अतिशय चांगली परिस्थिती आहे. एकंदरीत आता सांगितलं तुम्हाला की लोकसभेनंतर सुद्धा जे काही घडामोडी झाल्या त्याच्यामध्ये आपल्याला या परिसरामध्ये चिंचवडला राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे, यात काही शंका नाही. त्यामुळं मागच्या काही दिवसांपूर्वी मयूर कलाटे हे शरद पवार साहेबांना भेटून आलेले आहेत. तर कुणाकुणाशी नेमकं तुमचं बोलणं झालेलं आहे शरद पवार गटाबद्दल? साहेबांना भेटणं आता हे तुम्ही सांगतायत, पण आम्ही आता सांगितलं ना, आम्ही जोपर्यंत सगळे एकत्र आहेत हा निर्णय सगळा एकत्र घेतला जाईल, एकत्र दादांच्या कानावर घातला जाईल. नाही, त्यांच्याशी बोलल्याशिवाय तुम्ही थोडी ना, त्यांनी पण घेतलं पाहिजे ना तुम्हाला, म्हणजे तुम्ही त्यांच्याशी बोलल्याशिवाय हा निर्णय घेणार नाही ना. तसं नाही, आम्ही ठरवू ना. आम्ही काय सांगितलं की पर्याय दादाला दिलेले आहेत. दादांनी आमची आग्रही मागणी, शेवटी आमचे हट्ट लाड पुरवणारे दादाच आहेत, पण जर नाही हट्ट लाड पुरवलं तर आम्हाला पर्याय खुले आहेत ना. 4-5 दिवसात निर्णय होणार आहे. अजितदादांना 4-5 दिवसाचा अल्टिमेटम. मोलाचे नगरसेवक, प्रत्येक नगरसेवकाच्या हातात 20-20, 25-25 हजार मतदान आहेत. असे नगरसेवक एवढे सोपे नगरसेवक नाहीयेत. 4-5 दिवसात तुम्ही म्हणताय की निर्णय होईल, म्हणजे अजित दादांना अल्टिमेटम देऊ शकत नाही आम्ही. तुम्ही आता म्हणताय की, ऐका ना, तुम्ही म्हणताय की माजी नगरसेवक भाजपमधला एक गट तुमच्या सोबत आहे, म्हणजे हे तुम्ही एक दबाव तंत्रच अवलंबताय ना यामार्फत, आणि अजितदादांना थेट आव्हान देताय. हे भाजपसाठी सुद्धा दबाव. ऐका ना, भाजपनी पण याचा बोध घ्यावा की त्यांच्या दुसपूस आहे, त्यांच्या नगरसेवक नाराज आहेत, तर त्यांनी उलट ती जागा दादांच्या गटाला द्यावी ना. उलट चांगलं आहे ना, शेवटी महायुती म्हणून तुम्ही एकत्र काम करताय ना, मग कुठेतरी एक पाऊल मागं पुढे चाललं तर काय वाईट आहे. शेवटी आमदारच हवंय ना तुम्हाला. तर या ठिकाणी आपण बघतोय की अजित पवार गट कशा पद्धतीनं आक्रमक झालाय, आणि ते सांगतायत की त्यांच्यासोबत भाजपमधलेही काही माजी नगरसेवक आहेत. जवळपास राष्ट्रवादी, अजित पवार गट आणि भाजप असे मिळून 25 माजी नगरसेवक आहेत, जे या मतदारसंघावरती थेट दावा सांगतायत. नवे तर अजित पवारांचा हा गट जो आहे तो थेट अजित पवारांनाच यामार्फत आव्हान देताना आपण या ठिकाणी पाहतोय. अजित पवारांची नक्कीच या महायुतीमध्ये या निमित्तानं कोंडी होणार हे मात्र नक्की. नाजिम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.